मुलगा आहे ना, एवढ्याशा गोष्टीवरून चिडचिड करून गेला. तुम्ही हसताय काय? तो जे वागला त्याच्याबद्दल काही बोलला नाहीत आणि उगाच हसत बसलात. हे काही वागणं झालं? तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्याची चिडचिड शर्टा करता किंवा तुमच्या करता नव्हती. कारण वेगळं आहे. थोडं डोकं लावलं असतंस ना उर्मिला तर हे खोटं पोट लावून फिरायची वेळ नसते आली तुझ्यावर. इथे फक्त मी एकटीनेच डोकं वापरायचंय का? म्हणजे अगं मूर्खपणा केलायस तू उर्मिला, मूर्खपणा. मला वाटलंच होतं इतक्या लवकर अजित कसा रेडी झाला बॅग्स घेऊन जायला. काय म्हणाली तूस का? मी जर या घरात नसते आले तर मी बॉलिवूडची खूप मोठी हिरोईन झाले असते. ऍक्टिंग वर खूप विश्वास आहे ना तुला तुझ्या. फसली तुझी ऍक्टिंग. खूप मोठा घोळ घातलाय उर्मिला. ती राणी झाली या घरची, गुणी सून. एक मिनिट, मी पहिल्यांदा प्लॅन सांगितला तेव्हा काय म्हणालीस? वा मस्त चांगला प्लॅन आहे म्हणाली होतीस ना? हो म्हणाले होते. मग बट यू लेफ्ट युअर प्लॅन अनफिनिश्ड उर्मिला. अर्धवट विचार केलास, अर्धवट वागलीस. पण इथून पुढे असं करायचं नाही. काय काय म्हणायचं काय आहे तुला? मला हे म्हणायचंय की इथून पुढे मला विचारल्याशिवाय तू कुठलाही प्लॅन करायचा नाहीस. मला त्या इंद्राला राणीपासून लांब करायचंय, ते प्रयत्न सुरू आहेत माझे. आणि तू काय केलं? तुझ्या फालतूगिरीमुळे ना तो सगळ्यांसमोर तुझ्यावर ओरडला. आय एम गिव्हिंग यू लास्ट वॉर्निंग. दिस इज माय फर्स्ट अँड लास्ट वॉर्निंग टू यू. एम आय क्रिस्टल क्लिअर? एक मिनिट, तुझा तो इंद्रा नाही आहे. मी इकडे तिकडे इकडे तिकडे तुझ्या तालावर नाचायला, कळलं? आत्ता आली आहेस या घरात, 4 दिवस झाले. खूप आधीपासून आहे. त्यामुळे मला शिकवायचं नाहीये इथं कसं आणि काय वागायचं ते. माय फुट उर्मिला, माय फुट. तुला शिकवत बसायला माझ्याकडे वेळ नाहीये. आणि मी शिकवलेलं तुला समजेल इतकी अक्कलही नाहीये तुझ्यात. बस, मी ऐकतेय म्हणून जास्त बोलायला जायचं नाही. हा कोण आहे माहितीये? उर्मिला महाडिक. तुला अंदाज नाहीये मी काय करू शकते याचा. असं काय करणार आहेस तू माझं उर्मिला महाडिक? बोलले ना की तुझं काय करू शकते याचा अंदाज सुद्धा नाहीये. कळलंय मला तू काय करू शकतेस आणि किती अर्धवट करू शकतेस ते. हे बघ तू. Can you please make your wife understand not to come in my way? She is ruining our plans. ऐक ना, तिला सांग आधी शाणपणा शिकवायचा बंद कर. मला कळतं कसं वागायचं नाही ते. हॅलो हॅलो, एक मिनिट शांत हो ना. काय झालं तुम्हा दोघींना? मी शांतच आहे. ही मला शहाणपणा शिकवते. मी ती बॅग अजितला का द्यायला सांगितली होती राणीला? कारण ती त्या झोपडीत राहील आणि तिथेच राहील कायमची, म्हणून इंद्राने द्यायला सांगितले असं सांग. जेणेकरून त्यांच्यात वाद होतील, भांडणं होतील आणि परत कधीही एकत्र येणार नाहीत. हाच प्रयत्न होता ना माझा. पण तसं झालं का उर्मिला? झालं का तसं? अजितने काय सांगितलं राणीला? की इंद्राने या बॅग्स पाठवल्या नाहीत म्हणून. फसलीस ना? आणि खाली आता ओरडा खाल्ल्यास सगळ्यांचा ते वेगळंच. तू काय करतेस वेगळं? हा, ए डोंट टॉक टू मी लाईक दिस. माझ्याशी असं बोलायचं नाही. स्वतः ऐक, मान्य कर. तू आधी शहाणपणा करायचा बंद कर. तुम्ही दोघे ऐका माझं, शांत व्हा. मी शांतच आहे, तू हिला सांग.